आज आपण 1 वाटी पोहे आणि 1 वाटी रव्यापासून झटपट 10 ते 15 मिनिटात नाश्ता बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप पोहे घ्यायचे, यातच 1 कप रवा घ्यायचा। रवा जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। हे आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। अगदी बारीक पीठ करायचं नाही, थोडं जाडसर रव्यासारखं ठेवायचं। पीठ आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। बघा अशा प्रकारे थोडं जाडसर असलं पाहिजे। आणि आता यात 1 कप दही घालायचं। सगळे साहित्य आपण 1-1 कपच घेतले आहे। 1 कप रवा, 1 कप पोहे आणि 1 कप दही। जर तुम्ही वाटीने मेजरमेंट घेत असाल तर एकाच वाटीने सगळे साहित्य मोजून घ्यायचे। आता यात अर्धा कप पाणी घालायचं आणि हे भिजवून घ्यायचं। पीठ व्यवस्थित भिजलं नाही आहे तर परत यात अर्धा कप पाणी घालून मी हे भिजवून घेते। तर हे पीठ भिजवण्यासाठी आता आपण 1 ते 1.5 कप पाणी घातलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि पीठ 10 मिनिटं मुरू द्यायचं। आता 10 मिनिटांनंतर पाहूया। बघा हे खूप घट्ट झालं आहे। आता हे मिश्रण परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर 2 बॅचेसमध्ये थोडं मिश्रण फिरवून घ्या। हे खूप घट्ट असल्यामुळे मिक्सरमधून फिरवताना यात अर्धा कप पाणी घालायचं। मिक्सरला फिरवल्यानंतर हे अगदी स्मूथ होते। असंच बॅटर आपल्याला पाहिजे। तर मी हे 2 बॅचेसमध्ये मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे। हे थोडं घट्ट वाटत असेल तर यात आणखी थोडं पाणी घालून घ्या। अशा प्रकारे हे थोडं पातळ करायचं, पण खूप जास्त पातळी करायचं नाही आणि खूप घट्ट पण नको। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। याचे आपण डोसे बनवणार आहोत। आणि आता यात मी 1 चमचा इनो घालते। इनो घालणे ऑप्शनल आहे। इनो न घालता सुद्धा तुम्ही याचे डोसे बनवू शकता। ह्या बॅटरपासून तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा बनवू शकता। आपण याचे मसाला डोसे बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा चांगला गरम झाला की याला ब्रशने तेल लावून घ्यायचे। तेल न लावता सुद्धा तुम्ही हे डोसे बनवू शकता। तव्याला अजिबात चिटकत नाही। स्पंज डोसा बनवतो तसे हे थोडे जाडच बनवायचे। बघा यावर छान जाडी पडली आहे। हे डोसे तुम्ही असेही प्लेन बनवून खाऊ शकता। तूप घालून तर हे डोसे खूप टेस्टी लागतात। पण आपण मसाला डोसा बनवणार आहोत म्हणून यावर मी थोडीशी चटणी घालते, थोडंसं जिरं पावडर, बारीक कट केलेला कांदा घालायचा, थोडंसं टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा घालायची। डोसा वरून थोडा सुकला की हा पलटून घ्यायचा। बघा डोस्याला रंग छान आला आहे, मस्त जाडी पडली आहे। अशा प्रकारे दोन्ही बाजूनी हा डोसा चांगला भाजून घ्यायचा। याला तुम्ही उत्तप्पा सुद्धा म्हणू शकता। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। तर इथे मी 2 डोसे बनवून घेतले आहे। हा गरम गरम मसाला डोसा असाही खायला छान लागतो किंवा यासोबत खोबऱ्याची, शेंगदाण्याची चटणी बनवा। सकाळी झटपट हा नाश्ता बनवता येतो किंवा मुलांना टिफिनसाठी बनवून द्या। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।